गुंतता हृदय अजून झोपला नाही तुम्ही? प्रयत्न केला पण जमलं नाही. असं किती वेळ जागे राहणार आहात? माहित नाही. सध्या घरामध्ये जे काही घडतंय ते माझ्या कंट्रोलच्या बाहेरचं आहे. मग तू माझ्याकडनं अशी कशी अपेक्षा करतेस की तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्यापाशी असतील? हे या दोघांनी बरोबर केलं नाही. त्यांचा नाईलाज नव्हता का? वनिता, मी आता या क्षणापर्यंत असं समजत होतो की विक्रम आणि नयनाचं काहीतरी भांडण झालं आणि ते परस्पर देवीला कॅम्पमध्ये सोडून आले, आपल्याला काही कळू नये म्हणून. देवी आपल्याला आता कधीच भेटू शकणार नाही असा विचार सुद्धा आता या क्षणापर्यंत मी कधी केला नव्हता. पण तो विचार मनात डोकावला आणि वाटलं किती भीषण आहे. असं का म्हणता तुम्ही? मी हवे तितके पैसे मोजायला तयार आहे. मला देवी हवी, मला आपली देवी हवी. विक्रम, हे एसीपी काढ घ्या. नमस्कार. माझे खूप जवळचे मित्र आहेत. आपल्या प्रॉब्लेमची सगळी कल्पना त्यांना दिली आहे मी. मिस्टर बनारसे, मयंकनं मला सांगितलं हा जो कोण माणूस आहे तो तुम्हाला गेले अनेक महिने त्रास देतोय. हो, म्हणजे ह्या सगळ्याची सुरुवात एका रात्री साधारण 2-2:30 वाजता दाराची बेल वाजवण्यापासून सुरुवात झाली. अरे आता बेल वाजली, कोणीतरी बेल वाजवली का? नाही तर हो साहेब, मी कवापासून इथंच आहे. इथं कुणी बी आलं नाही, कुणी बी गेलं नाही. रामखोर, कोण आहेस तू? कामागे लागला समजा. तू चिठ्ठी पाठवलीस तर तूच बेल वाजवतोस ना रात्रीची? सगळी उत्तर अगदी बरोबर, एकदम चोख. माझी मुलगी कुठे? माझ्या मुलीला जर तू काही केलंस ना तर मी तुला चिरून टाकेन. मी माझी देवी कुठे? माझी काय केलंस माझ्या मुलीला तो? आणि आता तर रेट्रोस्पेक्टमध्ये विचार करताना असं लक्षात येतंय की कसं त्या माणसाने हळूहळू माझं आयुष्य पोखरायला सुरुवात केली. आणि आता तर तो बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण काय ना मिस्टर बनारसे, या सगळ्यामध्ये एक गोष्ट मिसिंग आहे. जरा कुठली? मोटिव्ह. हे सगळं करण्यामागचं कारण? तोच तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे, अगदी पहिल्या दिवसापासून. मी तुम्हाला फ्रँकली सांगतो खाडगे साहेब, म्हणजे सध्या तर अशी परिस्थिती आली आहे की मी माझ्या जवळच्या माणसांवरही संशय घेतलाय, अगदी मयंकवर सुद्धा. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला मला त्याचं वर्णन सांगायला लागेल. म्हणजे मी माझ्या आर्टिस्टकडून त्याची काही गरज नाही. माझ्या मोबाईलवर त्याचा फोटो आहे, त्यांनीच काढलेला. 1 मिनिट मी देतो. आश्चर्य आहे. म्हणजे जेव्हा हा ड्रॉइंग टीचर बनून तुमच्या घरात आला होता तेव्हाच त्याच्या डोक्यात त्याचा अल्टिमेट प्लॅन तयार असणार. नाही म्हणजे स्वतःचा फोटो मागे ठेवायची एवढी मोठी रिस्क त्यांनी कशी काय घेतली? ओव्हर कॉन्फिडन्स. आयदर ते तरी किंवा मग काय. फार इंटरेस्टिंग आहे प्रकरण. म्हणजे एका पोलीसवाल्यासाठी तर फार चॅलेंजिंगच आहे. 1 मिनिट. हा वर्दे, अरे एक फोटो पाठवतोय तुला. एका लहान मुलीबरोबर एका माणसाचा फोटो आहे. चांगला घारा गोरा आहे. आपल्या क्रिमिनल रेकॉर्ड्समधनं त्याची काही माहिती मिळते का? जरा काढ. हां 1 मिनिट. हा बनारसे, तुमच्या मोबाईलमध्ये मेल आहे ना? हो आहे ना. गुड. हे बघ, तुझा ईमेल ID SMS कर मला आणि लवकरात लवकर चेक करून पाठव काय ते. ठीक आहे. काय करायचं ठरवलंय आपण? काय करायचं ठरवलंय म्हणजे? आपल्या मुलीला सुरक्षित पाठवण्यासाठी त्याने जी मागणी केली त्याचं काय करायचंय?
कुठल्याही नवऱ्याला ह्या प्रश्नाचं उत्तर देणं शक्यच नाही. आणि एका बापाला हे बघ ना, तो हरामखोर आपल्याबरोबर जे खेळ खेळतोय ना, हा यावेळी बघ मी ना त्याला मला फक्त एवढंच सांग विक्रम, मी जायचं का नाही? कुठल्या तोंडानं तुला सांगू? हो नाही ना, जर देवीला आपल्याला सुखरूप घरी परत आणायची असेल तर त्यासाठी तुला एक रात्र त्याच्याबरोबर, त्याची ती विकृत डिमांड ऐकल्यापासून ना मी किती मरणा मेलवायची कल्पना आहे का तुला? मला नसेल कल्पना, पण विचार करण्याची, हे करू का नको ठरवण्याची मुभा आपल्याला नाहीये. तू रडू नकोस. यावेळी आपण एकटे नाही होत, आपल्याबरोबर पोलीस आहे. मी त्याला सक्सेसफुल होऊ देणार नाही बघ. यावेळी देवीचा गडा जिंकणार आहे आणि त्याचबरोबर मी नयनाच्या नवऱ्याला हरू नाही देणार आहे. बघ तू का मम्मी मागे येत नाही माहिती आहे ना तुला?